हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. माणसाचा सल्ला, तरुणाचा हल्ला आणि गरीब श्रीमंताचा गल्ला, या तीन गोष्टी एकत्र आल्याशिवाय कार्यक्रम घडत नाही. म्हातारी माणसं सल्ला द्यायला आहेत, तरुण पोरं हल्ल्याला आहेत आणि गरीब श्रीमंत गल्ल्याला आहेत. म्हणून आपण सर्वांनी सहकार्य दिलं आणि सेवादानातून हा सत्ता उभा राहिला. हे सेवादान तुम्हाला प्रभूच्या चरणापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मी बोलत नाही, ज्ञानोबाराची भाषा आहे. तेथ सेवा हा दारवंटा. ज्याला प्रभू प्राप्ती करायची आहे त्यांनी सेवा स्वीकारली पाहिजे, त्यांनी सेवा अंगीकारली पाहिजे आणि सेवेला अंगीकारून तो जीवन व्यतीत करत गेला म्हणजे प्रभुपदाचा आश्रय त्याला करता येतो. म्हणून समग्र सेवादान करणाऱ्या सेवार्थींच्या माध्यमातून, कोण्या एका गावाच्या नाही तर पंचक्रोशीच्या परिवेशाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातील 3 अभूतपूर्व असे दिग्गज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी परंतु परमार्थाला कनेक्ट असलेली आमचे ब्रह्माभाऊ वाघ बाबा, आमचे संतोषजी महाराज, आदरणीय माऊली महाराज, दादांच्या आणि वाघ बाबांच्या नियोजनातून ही कार्यक्रमाची सेवा आहे. मागच्या वर्षी अट्टहासानं खेचून ओढून एक सेवा पाहिजेच असा आग्रह आदरणीय स्वरसम्राट स्वरभूषण संतोषजी दादा महाराज यांनी केला होता. परंतु तो योग आत्ता लिहिलेला होता. तर मागच्या वर्षीचं मग माझ्याकडून झालेलं थोडंसं मागं पुढं जे गणित होतं ते यावर्षी मी दुरुस्त करून घेतलं. कारण माझी तारीख एका दिवसानं सरकवण्यात आली आणि ती सरकवली, ती मी आनंदानं सरकवून घेतली. आणि आता सांगतो, इथं आल्यानंतर तर असं वाटायला लागलं की इथली कीर्तन सेवा केव्हाच सरकू नये, म्हणजे ती पुढच्या वर्षी असावी. कीर्तन डायरीत कमी आहे असं नाही, म्हणजे फाउंडेशन फिट करायला लागलो असं नाही, पण असा अभूतपूर्व सोहळा आहे. आत्ता ज्यांच्या स्वरनिनादानं आपण मंत्रमुग्ध झालात, ज्यांना ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारची अनुभूती येते, ते स्वरमुनी किशोरजी दादा महाराज दिवटे, आमचे विनेकरी दीपक दादा महाराज, सर्व भजनी मंडळी, पक्वादाचे संजीवजी दादा महाराज, दुसरे आमचे मृदंगाचार्य माऊली महाराज भांबर्गे, या ठिकाणी उपस्थित परिवेशातील सर्व टाळकरी मंडळी, कार्यक्रमाला पंचक्रोशीतून आलेली मंडळी, आमचे आदरणीय रमेश अण्णा, आमचे आदरणीय संदीप दादा, आमचे कन्हैया नगरचे निवासी, ज्यांच्याशिवाय मंडपात चैतन्यच उभं राहत नाही अशी चैतन्य साऊंड सिस्टीम, आणि त्याचे मालक आमचे दाजी सोमनाथ आबा महाराज हिवाळे, उपस्थित आमच्या भगिनी आमच्या ताईसाहेब आणि आपण सर्वजण, भक्तिमती ज्ञानमती माता भगिनी, अजून कोणी राहिलं असेल त्यांची नावं घेता येणं शक्य नाही. माझ्या परिचयाचे 1000 चेहरे आहेत इथं, सगळीच नावं घेत गेलो तर त्याचं नाव राहून जाईल. नावं घेता येणं शक्य नाही. नावं घ्यायला मी काही नवरी नाही का, आपण लग्नाच्या मंडपात आहे का. पण इथं ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे ते सगळेच भाग्यवान आहेत, नशीबवान आहेत, सेवार्थी आहेत. मंडपाच्या योगदानापासून काय सुंदर मंडप लावला महाराज या माणसाने. बघा ना, व्यासपीठाची व्यवस्था किती सुंदर केली, प्रकाश व्यवस्था किती सुंदर केली, भोजनाच्या पंगती किती सुंदर आहेत. म्हणून सगळी बैठक व्यवस्थेपासून तर सगळ्या व्यवस्था अगदी अपडेट आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यस क्रिएटिव्ह स्टुडिओच्या मराठी हॉटस्पॉट चॅनलच्या माध्यमातून कीर्तन श्रवण करणाऱ्या श्रोत्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो. आणि आता अभंगाकडे येतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करत असताना अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंग तुकोबरायचा आहे. तुकोबरायचा अभंग म्हणलं की ऐकणाराचा पर्वकार आहे, त्याचं गणित असं आहे. अन्य संतांनी अभंग निर्माण केले, पण अन्य संतांच्या अभंगाला श्रवण करत असताना ऐकणाराची प्रगल्भता आणि व्यासंग मोठा लागतो. ज्ञानोबारायचा अभंग ऐकत असताना किंवा ज्ञानोबारायच्या अभंगाला समजून घेत असताना श्रोता एका विशिष्ट उंचीचा लागतो. बघा ना तुम्ही, संत वाङ्मयामध्ये अनेक अभंग सापडतील, पण प्रत्येक अभंगाचे भाव वेगळे वेगळे आहेत. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, बघा अभंग तुम्ही, नाही रूप गुण वर्ण, तुम्ही ऐकत चाला, लक्षात येईल तुमच्या की ते अभंग ऐकत असताना ऐकणाराची उंची ज्ञानाच्या दृष्टिक्षेपामध्ये
प्रची बायको झाले पतिव्रता धर्म पहा माझा आणि पती भोगी जे सर्व बोजा आधिल्या भ्रतारे काम नवे पुरा म्हणून येव्या बेचारा टिकेले. अशा पद्धतीचे अभंग जर ऐकायला घेतले तर बुद्धीचा भोगा होतो. अशी अभंग संत वाङ्मयामध्ये आहेत. त्या अभंगाची एक वेगळी पकड आहे, त्या अभंगाचं एक वेगळं गुणवैशिष्ट्य आहे. पण तुकोबारायच्या अभंगाला प्रासंगिकता आहे म्हणून तुकोबारायचे अभंग समरसतेच्या बाबतीमध्ये फार अनुकूल आहेत. विठ्ठल विठ्ठल विकोण करा वारकरी संप्रदायाच्या यादीमध्ये काही संत असे झाले की ते व्यक्त होताना घाबरले नाही. काही संतांनी वेद प्रामाण्य ग्राह्य धरून वेदाच्याच शृंखलेमध्ये साखळीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. पण तुकोबारायच्या अभंगाला प्रासंगिकता आहे. तुकोबारायला जे वाटतं ते तुकोबाराय बोलून मोकळे होतात आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये भगवंताच्या अवतार कार्याच्या भूमिका व्यक्त करत असताना भगवंताच्या अवताराचे काही कारण आणि कार्यकारण भावाचा विस्तार सांगितलेला आहे. प्रश्न असा आहे, हे जग कोणी निर्माण केलं असा प्रश्न जर पडला तर त्याचं उत्तर आहे जग देवाने निर्माण केलं. भगवान स्वतः बोलतात या जगताचा निर्माता मी आहे, कारण हे सगळं जग कार्य आहे आणि जग जर कार्य असेल तर या कार्यरूपी जगाचा करता कोणीतरी असला पाहिजे. हे जग आधिपत्याशिवाय चालत नाही. मी ज्या माईकमध्ये बोलतो ना, या माईकवर सुद्धा कोणाचं तरी आधिपत्य आहे. या माईकवर ज्याचं आधिपत्य आहे त्यांनी याला साथ दिल्याशिवाय याच्यातला आवाज पुढे फेकला जात नाही. या माईकवर वायरचं आधिपत्य, वायरवर मिक्सरचं आधिपत्य, मिक्सरवर एम्प्लिफायरचं आधिपत्य, एम्प्लिफायरवर स्टॅपलायझरचं आधिपत्य, स्टॅपलायझरवर लाईटचं आधिपत्य, लाईटवर ती जिथून निर्माण झाली त्याचं आधिपत्य, कोळशातून आली असेल कोळशाचं, पाण्यापासून झाली असेल पाण्याचं, आणि सौर प्रकल्पातून आली असेल तर सूर्याचं. बरं, सूर्यापर्यंत गेलो, सौर प्रकल्पातून लाईट आली त्याच्यावर सूर्याचं आधिपत्य. पण सूर्याचं आधिपत्य जरी इकडं असेल तर सूर्यावरही कोणाचं तरी आधिपत्य असलं पाहिजे आणि सूर्यावर ज्याचं आधिपत्य त्याचं नाव देवे. मियाची नेहमीला साता काळू ग्राशी तसे भूता. महाराज म्हणतात म्हणे दे ते का बैला माग बैल वळू नये गावता माग यो यो रे बैला यो, ते बी कोणी मेल्यावानी वाटतं मला. तुझी या सत्यने वेदाशी बोलणे. थोडा स्वराचा आवाज कमी करा बरं, कुठे चालू आहे. सूर्याशी चालणे तुझी या बळी. देवाच्या सत्तेने वेद बोलतो आणि सूर्य देवाच्या सत्तेने चालतो. बरं ऐका ना, त्याच्यासारखा नैमित्तिकपणा आणि नित्यनेम जगात कोणीच जोपासत नाही. पूर्व दिशेच्या राऊळी सूर्याचा उदय सकाळी होणं अनिवार्यता आहे. एखाद्या दिवशी झोपेत झोपलेला माणूस सकाळी उठलच याची शाश्वती नाही. पण पूर्व दिशेचा सूर्य कधीच उगवल्याशिवाय राहत नाही. लॉकडाऊन लागलं जरी तरी विठ्ठल विठ्ठल म्हणजे सगळ्या जगावर जे प्रतिबंध लागू होतात ते प्रतिबंध देवानी निर्माण केलेल्या संविधानिक घटनेमध्ये लागू पडत नाहीत. त्यातला एक भाग सूर्य आहे, पूर्व दिशेला उगवतो. त्या सूर्यावर देवाची सत्ता आहे. का तर ते त्यांनी निर्माण केलेलं आहे. सूर्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. कुठं काहीच नव्हतं. एकलेन कंठवेची म्हणून येणे असं वर्णन आहे. निर्माण केली 14 भुवने तेव्हा जेव्हा कोठेची नव्हते काही. चंद्र सूर्य तारा मही म्हणजे पृथ्वी अवघे शून्याची होते पाही. तेव्हा त्यानं हे जगत निर्माण केलं. आणि हे जगत निर्माण करत असताना भगवान परमात्माकडून एक चुकी झाली. चुकी होत नाही असं नाही, चुकी देवाकडून होत नाही असं नाही, देवाकडूनही चुकी होती. फरक फक्त एवढा आहे, मोठ्या माणसानं केलेल्या चुक्या मोठ्या पानाखाली झाकल्या जातात. येतं का तुमच्या लक्षात? लहानानं केलेल्या चुकीचं भांडवल होतं आणि मोठ्यानं केलेल्या चुकीवर पडदा टाकल्या तर होतच असतात, म्हणजे चालतच असतं. पण देवानं केलेली चुकी आमच्या संतांनी माफ केली नाही देवाला. देवाच्या दरबारात उभं राहून देवाच्या विरोधात बोलण्याचं धाडस जर कोणामध्ये असेल तर ते महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या संतांमध्ये. संत भरपूर झालेत, ज्यांचं त्यांचं कार्य ज्यांच्या त्यांच्या ठिकाणी ज्यांच्या त्यांच्या यादीत ज्यांच्या त्यांच्या श्रेणीवर त्या त्या उंचीनं मोठंच आहे, मान्य केलं पाहिजे. पण जो अधिकार देवावर महाराष्ट्रातल्या संतांनी गाजवला त्याच्यात एक दिव्यत्व आहे, त्याच्यात एक अलौकिकत्व आहे. म्हणून मलुक पीठाचे फार मोठे साधू आहेत वृंदावनमध्ये. राजेंद्रदास देवाचार्य महाराज परम श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय भास्करगिरी बाबांकडे देवगडला त्यांची कथा झाली पाठीमागे. एक चालतं बोलतं व्यासपीठ आहे, असा ग्रंथ नाही की जो बाबाजींना ज्ञात नाही. नुसतं सांगा त्यांना
ते बोलायला सुरू करतात. एकदा वृंदावनामध्ये आम्ही असताना महाराजांसोबत चर्चा केली की बाबा, भक्तमाल नावाचा एक ग्रंथ हिंदीमध्ये प्रकाशित झाला आणि जगभरातल्या सगळ्या संतांचं चरित्र त्याच्यामध्ये आलं. मी महाराष्ट्रींना म्हटलं, महाराष्ट्री, महाराष्ट्र के संतों में कुछ अलग सी बात है, अलग सी अदाएं है, और उन्होंने जिस तरीके से भगवान को जाना, ज्या पद्धतीनं त्यांनी देवाला जाणलं, ज्या पद्धतीनं त्यांनी देवाला मानलं, ज्या पद्धतीनं ते देवाच्या जवळ गेले आणि ज्या पद्धतीनं देव त्यांच्याकडे आला, त्यांच्या चरित्रामध्ये एक विश्लेषणात्मक आणि अभूतपूर्व असा भाव आहे. एकदा तो भक्तमाल नावाच्या ग्रंथासारख्या ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित करा. दुर्दैव आहे आपलं, आपण आपल्या संतांचं वाङ्मय संकुचित ठेवतोय, आपल्याला ते व्याप्त करता येत नाहीये. मी जरा जाहीर बोलतोय कॅमेऱ्याच्या पुढं. लोक म्हणतात कीर्तनकार भरपूर झालेत, मी तर म्हणतो अजून व्हायला पाहिजेत. धर्म प्रचार प्रसारासाठी नामदेवरायांनी जे स्वप्न पाहिलं, ते स्वप्न मला असं वाटतं अजूनही पूर्णत्वाच्या दिशेनं गेलेलं नाही. पंजाब पर्यंत जाऊन घुमानसारख्या शहरामध्ये वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माच्या प्रचार प्रसाराचा डंका नामदेव महाराजांनी वाजवला. नामदेव महाराजाचं स्वप्न होतं की हा संप्रदाय विस्ताराला पावला पाहिजे, हा संप्रदाय महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही राहिला पाहिजे. वाक्य नीट ऐका माझं. श्रील प्रभुपाद नावाची एक व्यक्तिमत्व इस्कॉन सारख्या एका संप्रदायाला उभं करतात. पाकिस्तानमध्ये 5-6 मंदिर आहेत त्यांची. अनादी काळापासून ज्या भगवान शंकरांनी या संप्रदायाच्या तत्वाचं अनुचरण केलं आणि वैष्णव वारकरी म्हणून पंढरीची वारी केली, त्या संप्रदायामध्ये जन्माला आलेली माणसं विस्ताराच्या भूमिकेमध्ये आपण थोडं कमी पडतो. म्हणून प्रत्येक भाषेमध्ये कीर्तन करणारा कीर्तनकार तयार झाला पाहिजे. मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, मल्याळीमध्ये, तेलुगूमध्ये, कानडीमध्ये, आहे की नाही, स्पॅनिश, जपानी, चायनीज ज्या भाषा आहेत, तसं चायनावाल्याला काही सांगून फायदा नाही. ती बिगर डोक्याच्या आवल्या देत मला. त्यानं 3 वर्ष येडा आणला आपल्याला. येतं का तुमच्या लक्षात? तरी महाराज एवढे खत्री आहेत, सकाळी उठल्यावर डोळे उघडायला तर अर्धा 1 तास लागत असेल त्याला. तसे डोळे राहते. येतं का तुमच्या लक्षात? ऐका, वारकरी संतांमध्ये ती ताकद आहे, देवाशी भांडण घेतात. अभंगाची यादीच देतो तुम्हाला. देवाने सुद्धा देवाच्या वागण्यातून आणि देवाच्या कृतीतून ज्यावेळेस देवाचं चुकलं, त्यावेळेस संतांनी देवाला हटकलं. पुण्यवान असणारा बळीराजा, देवाचं त्याचं वैर नाही, पण त्याला पाताळात घातल्या गेलं. दरिद्री असलेला सुदाम, त्या सुदाम पोरबंदरून आलेल्या सुदाम ब्राह्मणाला सोन्याचं गाव दिल्या गेलं. कीर्तिमानाचा अपमान केला गेला आणि चोरट्या असलेल्या वाल्ह्या कोळ्याचा बहुमान वाढवला गेला. तेव्हा आमचे संत देवाला भांडतात. हो मंडळी, हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.